रात्रीच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी प्रभू ऑफिसला जातो. तिथे त्याचा बॉस त्याच्या कामावर खुश होऊन त्याला प्रमोशन देतो. या आनंदात प्रभू आपल्या सहकाऱ्यांना घरी पार्टीसाठी आमंत्रित करतो. पार्टी दरम्यान प्रभूच्या बॉसची वाईट नजर सुंदरीवर जाते. तिला पाहून बॉसची नियत बिघडते आणि तो तिच्या अंगावर वासनेने टकमक बघू लागतो. त्यानंतर बॉस प्रभूला म्हणतो, तुझ्या बायकोच्या मैदानात क्रिकेट खेळायचंय. हे ऐकताच प्रभूचा संताप अनावर होतो आणि तो सगळ्यांसमोर बॉसला मारण्याची धमकी देतो. त्यामुळे चिडून बॉस त्याला नोकरीवरून काढून टाकतो. नोकरी गेल्याच्या तणावात प्रभू बॉसला शिव्या देतो. त्यावेळी सुंदरी त्याला धीर देत म्हणते, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुम्हाला कोणत्याही कंपनीत नोकरी मिळू शकते. बायकोचं ऐकून दुसऱ्या दिवशी प्रभू वेगवेगळ्या कंपनीत इंटरव्ह्यू देतो, पण त्याला कुठेही नोकरी मिळत नाही. या तणावात तो रात्रंदिवस दारू पिऊ लागतो. एक दिवस तो कोणाशी तरी फोनवर बोलत असताना त्याच्याजवळ बसलेला एक माणूस पंडितजींना सांगत होता, लग्नाआधी कुंडली पाहणं फार महत्वाचं असतं. माझा मुलगा महिन्याला 2 लाख रुपये कमावतो. जर त्याचं लग्न कुंडली न पाहता केलं तर तो एका महिन्यात रस्त्यावर येईल. हे ऐकून प्रभूला आठवतं की त्यानंही सुंदरीशी कुंडली न पाहता लग्न केलं होतं. त्याच्या मनात शंकेचं वादळ होतं. त्याला वाटायला लागतं की त्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणींसाठी सुंदरी जबाबदार आहे. तो रागात घराकडे धाव घेतो आणि घरात पोहोचताच सुंदरीवर ओरडू लागतो. तो म्हणतो, तुझं रूप पाहून मी तुझ्याशी कुंडली न पाहता लग्न केलं आणि याच कारणामुळे मला आज हे दिवस पाहावे लागत आहेत. हे ऐकून सुंदरीचं मन पूर्णपणे तुटून जातं. ती रडत रडत आपल्या वडिलांना फोन करते आणि सगळं सांगते. वडील तिला शांतपणे म्हणतात, बाळा, जर जवळपास एखादा ज्योतिषी असेल तर त्याच्याकडे जा, कदाचित तो काही उपाय सांगेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदरी स्वतःची कुंडली घेऊन एका पंडिताकडे जाते. पंडित तिची कुंडली पाहतो आणि गंभीर आवाजात म्हणतो, तुझ्या नवऱ्याने जे काही म्हटलं ते खरं आहे. तुझ्या कुंडलीत मंगळ दोष आहे. सुंदरी पंडिताला म्हणते, या दोषापासून वाचण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. तेव्हा पंडित बोलतो की या दोषापासून वाचण्यासाठी एक मात्र उपाय आहे, तुला तुझ्या नवऱ्याने व्यतिरिक्त कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीशी संबंध बनवावा लागेल. हे ऐकून तुला